कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
साखरे महाराज की जय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. महादेव. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्ष्यं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्. पाहे पाध्वजे चे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवढे रावो चालवी आपुल्या पाडे तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरदा सांभाळावे आपुल्या ब्रीदा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. प्रवचनरूपी सेवेसाठी घेतलेला जो श्लोक आहे हा श्रीमद भगवद्गीतेमधील 9व्या अध्यायातील 13 क्रमांकाचा आहे आणि त्याच्यावर प्राप्त वेळेमध्ये यथामती आणि यथाकाल म्हणजे प्राप्त जेवढी वेळ आहे तेवढ्या वेळेमध्ये काही चिंतन करून आपल्याला ही सेवा ज्यांच्या उत्तर कार्यानिमित्त ही सेवा आहे त्यांच्या चरणावर अत्यंत लीन भावाने समर्पित करायचे आहे. या श्लोकाचं काही चिंतन सांगण्यापूर्वी आजच्या उत्तर कार्याची ही जी सगळी सेवा आहे या जेवढ्या क्रिया आहेत त्या ज्यांच्या संबंधाने आहेत हे एक लोकोत्तर व्यक्तित्व होतं त्यांच्याबद्दल सांगणं हे अतिशय इष्ट ठरेल या बुद्धीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेवढं मला स्मृती होईल त्या पद्धतीने. आणि ती खरी वाक्पुष्पांजली ती खरी श्रद्धांजली ती खरं कर्मांतर असं होईल. वैदिक आपल्या कर्मामध्ये परंपरेमध्ये ज्या कृती सांगितलेल्या आहेत त्या आपण ते ज्या दिवशी गेले त्यावेळेपासून आजपर्यंत करीत आलेलो आहोतच. त्यामध्ये काही उणं राहिलं किंवा अधिक झालं तर ते सुद्धा या भजनाने कीर्तनाने वा आत्मचर्चा भगवत नामचिंतनाने भगवत स्वरूप चिंतनाने पूर्ण करण्याचं त्याचं सामर्थ्य असल्यामुळे ते होणार आहे. आणि म्हणून आणि दुसरा भाग असा की आजन्म ज्या महापुरुषाने परमार्थामध्ये आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे प्राधान्याने अंतरामध्ये परमार्थाला धरून ज्यांचं जीवनाचरण झालेलं आहे जीवन ज्यांनी व्यतीत केलेलं आहे त्यांच्या उत्तर कृतीनिमित्त परमार्थ क्रिये व्यतिरिक्त भजन नाम संकीर्तन आत्मचर्चा पोथी पुराण या व्यतिरिक्त जर आपण काही केलं तर त्याला आवडेल असं सांगता येत नाही किंवा आवडणारच नाही. वस्तुस्थिती आहे आणि साधी परंपरा याच्याकरता काही कुठे लिहिण्याची गरज नाही. म्हणजे जगामध्ये एवढी माणूस की शिल्लक आहे हे सुद्धा खूप आहे की माणसं जवळ घेऊन माणसं
अजूनही देव धर्म मानणारे असो किंवा नसो, पण माणूस गेल्यानंतर कमीत कमी त्याला हे आवडत होतं, म्हणून त्यानिमित्त त्याच्या निमित्ताने का होईना बरं वाईट करीत असतात, हे तरी नशिबात. आता सगळं योग्य केलं पाहिजे हे अजून लोकांना कळत नाही. आता आपण वेगवेगळ्या लोकांच्या कोणाच्या जयंती पाहतो, कोणाच्या पुण्यतिथी पाहतो, त्यांच्या निमित्त लोक काय काय धंदे करतात ते इथं सांगताच येणार नाही. म्हणजे ज्या महापुरुषाच्या निमित्ताने आपण करतोय की ज्याने आपल्याला ही वाट दाखवलेली आहे, त्याचं मत नक्की काय आहे, कमीत कमी त्याच्या मतानुसार तरी करणं हे मागच्या अनुयायांचं काम आहे. मागच्या म्हणजे अनुयायी म्हणजेच मागचे, मागून येणारे नंतरचे, त्यांचं काही काम आहे. आपल्या महापुरुषाने ज्यांनी या मार्गाचं प्रतिपादन केलेलं आहे, त्यांनी आपल्या जीवनामध्ये जो आचार केला, त्यांनी आपलं जे मत सांगितलं त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करणं हे मागच्या लोकांचं काम आहे. खूप ठिकाणी असं घडताना दिसत नाही. लोक आजकाल त्याच्या निमित्ताने मौज कशी करता येईल याच्या प्रयत्नात असतात, पण आपल्यावर या वारकरी संप्रदायाचं फार मोठे ऋण आहे. संप्रदायाने आपल्याला ऋणायत करून ठेवले. महाराष्ट्रात जेवढा समाज आहे सगळा, आता एखादा समाजाला मानणारा जरी नसेल तरी त्याला हे कळत नाही की मी जे चांगलं जीवन जगतोय, माझ्या वाट्याला चांगले शेजारी आले, चांगलं गाव आलं, चांगला समाज आला, चांगले गुरुबंधू आले, चांगले गुरु आले, हे सगळा उपकार हा या संप्रदायाचा आहे. आपण संशोधन करा, अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला ही गोष्ट कळेल. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, लोक आम्ही संत वगैरे देव वगैरे काही मानत नाही असं म्हणणार एक वर्ग. आम्ही त्याला सांगतो, अरे तुझ्या मान्यावर राहिले, तू आहे कोण, असं भरपूर त्याच्यावर. आज माझा तो विषय नाही, पण मी सांगतो, ज्याप्रमाणे जोपर्यंत मुलगा शहाणा आहे किंवा जो सुज्ञ आहे, ज्याला चांगला सुसंस्कारित आहे, त्याला प्रसवताना त्या मातेने काय कष्ट केले, त्या प्रसवताना तिला काय प्रसव वेदना झाल्या, याचं ज्ञान मुलाला नसतं. त्यामुळे त्याला जगवण्याकरता आई वडील ज्या खस्ता खातात याचं ज्ञान मुलाला नसतं. तो म्हणू शकतो असं, काय केलंय माझ्याकरता, असं म्हणतात ना काही मुलं आजकाल. मी पाहतो, तुम्ही आमच्याकरता काय केलं, अरे येड्या, तुला जन्म देण्याचं काम केलं त्यांनी, जन्मच्या जन्म तू जरी त्यांचं केलं तरी त्यांच्या ऋणात न उतराई होता येत नाही. हे जसं आई वडिलांबद्दल म्हटलं जातं, तेच उपकार साधू संतांचे आहेत या महाराष्ट्र समाजावर, तेच उपकार. फक्त त्याचं ज्ञान नसल्या कारणाने मनुष्य त्यांच्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. माणसाला खरं वाटत नाही, पण ज्यांनी त्याचा अभ्यास केलाय, जे त्याच्यावर वावरतात, ज्यांनी त्याचा अनुभव घेतलाय, त्यांचं हे मत आहे की आपल्या त्याचे उपकार आहेत. मला विषय असं सांगायचा आहे की या वारकरी संप्रदायाने आपल्याला हे फार चांगला प्रघात घालून दिलेला आहे. प्रघात म्हणा, वहिवाट म्हणा, शिरस्ता म्हणा, पद्धती म्हणा, विचार प्रणाली म्हणा, ते घालून दिल्याचा परिणाम की मनुष्य गेला त्या कमीत कमी त्या 13 दिवसामध्ये काही पोथी पुराण भजन झालं पाहिजे, उत्तर कृती झाली पाहिजे, ज्याला जसं शक्य आहे त्या पद्धतीने. आणि त्यातल्या त्यात जर वारकरी गेला तर त्याच्यासाठी, तर वारकऱ्यासाठी त्याचा मृत्यू हा सोहळा आहे. गंमत अशी आहे की पुष्कळ विचार आहे. मला श्लोकाचं चिंतन महत्व त्या श्लोकावर फारशा उभ्या नाही येते. मला वाटतं 88 पासून 96 पर्यंत, म्हणजे 8 ओव्यात जवळ. त्याचं काही चिंतन आज सांगायचं आहे की जे चिंतन सांगता सांगता ज्यांच्या उत्तर कृतीनिमित्त ही सेवा आहे, त्यांच्या चरित्राचा काही मला उद्घोष करता येईल, काही त्यांच्याबद्दल बोलता येईल. त्याची 2 कारणं आहेत. एक तुम्हाला ऐकण्याकरता आहे, प्रवचन आहे म्हणून आहे. मी असं प्रांजळपणे अत्यंत लीन भावाने सांगतो की अशा वारकऱ्यांचा जर गुणगौरव त्यांच्या पश्चात का होईना पण मुखात न झाला तर माझ्याच मुखाला काहीतरी पवित्रता प्राप्त होईल, अशी गोष्ट आहे. तर आज या मुठेविणगाव गावामध्ये या संप्रदायाचं वैभव किंवा वारकरी वैभव असावं किंवा या गावाचं वैभव असावं असे ब्रह्मरीन गुरुवर्य भाऊ महाराज केलटकर यांची उत्तर क्रिया आहे. आणि त्याच्या निमित्त ही प्रवचनाची सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. यद्यपि मी मनामध्ये घेतलेली ओवी ही होती, तरी झड झडून वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग जे पावसे व्यंग निज धाम माझे. काही चिंतन केलं इथे ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडल्यानंतर म्हटलं बाबा आणखी काय मिळेल का, करूया. आपली बुद्धी मर्यादित असल्यामुळे आपल्याला चिंतन करून ठेवावं लागतं. महापुरुषांना काय, जे हातात पान जे विषय येईल त्याच्यावर ते बोलत असतात. आता मी एवढा नाहीये पण त्याच कुळातला असल्यामुळे आहे. ही ओवी दिसते
तरी मी इथे आलो पुन्हा विचार केला की काय आणखी आपल्याला कशाला चिंतन करता येईल का, असं माणसाने कधीतरी प्रयत्न करावा. नेहमी ज्याचा स्वाध्याय आहे ना त्या माणसाला असं पाठ करून करण्याची आवश्यकता नसते. आणि ही उभी दृष्टिक्षेपात आल्यावर लक्षात आलं की जर महात्म्याचं वर्णन भगवंताने असं केलेलं आहे, याच ओवीचा आश्रय घेऊन आपल्याला काही चिंतन करता येईल का याचा आपण प्रयत्न करूया. म्हणून ही ओवी घेतलेली आहे. तरी जयाचे चोखटे मानसी. महात्मा नसतो माम पार्थ या श्लोकाची पहिली ओवी तीच आहे. तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा. देव अर्जुनाला सांगतायत की मी कुठे राहतो, एका वाक्यात सांगायचं झालं तर सगळ्या आपल्या प्रश्नांची उत्तर आहेत. देवाच्या राहण्याचा निश्चित पत्ता या ओवीत सांगितला. ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर ह्या ज्या ओव्या लिहिल्या इतक्या गोड आहेत की पारावर नाही. आपलं काम काय फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आपलं घोडं अडलं इथं आमचा विश्वास नाही. सांगू तुम्हाला इकडचं मला माहित नाही, मी आमच्या गावचं सांगतो. आमचा संतांवर विश्वास नाही, आमचा आई वडिलांवर विश्वास नाही, गावातले वडीलधारी माणसं असतील त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. फक्त ज्यांचे झेंडे आम्ही हातात घेतो त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी 5 वर्षानंतर काय करायचं ते करू द्या, आम्ही त्यांच्या नावाने नाचतो, अशी गोष्ट आहे. पण त्यांचे पराक्रम काय काय असते तुम्ही बघा. जर पराक्रम करत नसेल तर पेपर कशाला भरून आले असते त्यांच्या नावाचे. पण आमचा विश्वास तिथे आहे. त्यांची गुलामी आम्हाला चालते, त्यांचं सर्वस्व करायला आम्हाला चालतं, अशी गोष्ट आहे. असू द्या. माझा सांगण्याचा मुख्य भाग हा आहे की आज महापुरुषत्व जिथे आहे ना, देव म्हणतो मी तिथे राहतो. किंवा महापुरुष कुणाला म्हणायचं त्याच्या अनेक अनेक व्याख्या सांगता येतील. त्यातली पहिली अशी आहे ब्रह्मावगतीर्हि पुरुषार्थ, जो चतुर्थ आणि परमपुरुषार्थ म्हणून सांगितलेला गेलेला आहे. त्याचा जो मार्गस्थ आहे, त्याचा जो पांथस्थ आहे, त्याचा जो वाटसरू आहे आणि तिथपर्यंत जो गेलेला आहे, म्हणजे त्याचा जो मार्गस्थ आहे ना, पांथस्थ आहे, इच्छुक आहे, जिज्ञासू आहे, त्याला म्हणायचं साधक. आणि त्या अवस्थेची ज्यांनी प्राप्ती केलेली आहे त्याला म्हणायचं सिद्ध, असा त्याचा अर्थ आहे. आणि असा जो कोणी सिद्ध पुरुष आहे, देव सांगतात मी त्याच्या अंतःकरणामध्ये नित्य वास करून आहे. हे जर आपल्याला कळलं ना तर जन्माची सगळी भानगडच संपून जाईल. आज ह्या देवाला भेटायला जाऊ द्या, त्या देवाला जा, ह्या गुरुला भेट, त्या गुरुला भेट, आमकी साधना कर, तमकी साधना कर, ह्या सगळ्या कटकटी सगळ्या मिटून जातील. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की बाबांनो, ज्ञानेश्वरी गाथा ह्या का वाचल्या पाहिजेत. त्याचं कारण आहे की हे देवधर्म करण्याकरता ग्रंथ आहे, ती गोष्ट नंतरची आहे. मूळ माझ्या जीवनाचं पुढं जर उलगडायचं असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचावी लागेल, असा त्याचा अर्थ आहे. माझा जन्म कशासाठी आहे, मी कुठून आलोय, आल्यानंतर माझं स्वरूप काय, माझं कर्तव्य काय, आणि ते कर्तव्य केल्यानंतर कोणत्या स्वरूपाची मला प्राप्ती होणार आहे, माझं प्राप्तव्य काय, या सगळ्या गोष्टीचा यथावत धांडोळा घेतलेले हे ग्रंथ आहे. म्हणून जिथे जाईल तिथे आम्ही तरुण लोकांना तर सांगतो, शिक्षित लोकांना सांगतो की हे ग्रंथ तुम्ही वाचण्याची गरज आहे. म्हणजे एखाद्या वेळेस ना रोजचं आहे. आता मी रोज आता काहीतरी निमित्ताने, काल मी निरोळला गेलो होतो, काही काम होतं, त्या बिल्डिंग ती ट्रॅफिक, ती गर्दी सगळं पाहिलं तर घरी पण डोकं फुटायची वेळ येते. लोक अशा ठिकाणी राहतात, त्याची सवय झाली त्यांना. पण मला त्यांना आपल्याला सांगायचं असेल, हे सगळं जरी असेल ना तरी जीवनातल्या कटकटी संपत नाही, हेही तेवढंच करायचं. आणि या कटकटी जर संपवायची असतील तर तुम्हाला संतांच्या संगतीचा आश्रय करावा लागेल. त्याला दुसरा पर्यायच आज उपलब्ध नाहीये. पूर्वी तरी बरं होतं. पूर्वी आता आमच्या आलेल्या सामना मी बोललो, इथे एकदा कर्जतच्या आतनं गाडी टाकली, किती शांत, किती बरं वाटतं. मी म्हंटल ना सामला, आता माझं स्वप्न आहे कधी सगळी घरी स्टॅबिलिटी, सगळं झालं शांत, आपण इकडच्या परिसरात डोंगराच्या कडे तिकडे येऊन राहायचं. काही नको, डोक्यात डोळ्यात कॉलनी दिसायला नको, ती माणसं नको, रंगी बेरंगी चित्र विचित्र कपडे घातलेली. मला तर कधी असं वाटतं ना, काठी घेऊन हाणलंच पाहिजे, अशी भूत डोळ्याने दिसली का. काय झालं, आमच्या लोकांना अभिमानच उरला नाही परंपरांचा आता सगळं. त्यामुळे एकट्याने करून काय होणार. सत्यविण शहाणपणावर माणसं पण सगळी निरभिमानी झाली हो. आपल्या परंपरांबद्दल कोण बोलतं तरी कोणी बोलत नाही, आमच्या आईवडिलांबद्दल कोणी बोललं तरी कोणी बोलत नाही, आमच्या गावाबद्दल बोललं त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, आमच्या धर्माबद्दल कोणी बोललं तरी कोणी बोलत नाही, आमच्या देवाबद्दल बोललं तरी कोणी बोलत नाही, आमच्या तीर्थांबद्दल लोक बोलला, आमच्या गंगेबद्दल एखादा बोलतो अडाणी, त्या गंगेत घाण आहे, आमच्या तुम्हारे तुझी पात्रता काय,
तुझं जे क्षेत्र आहे तुम्ही त्यात बोला, 100% तक्रार नाही. पण आमचा देव, धर्म, आमची तीर्थ, आमची क्षेत्र याबद्दल कोणी बोलायचं नाही. आणि मी तुम्हाला प्रांजळपणे सांगतो, मला आज वैकुंठवासी भाऊ महाराजांच्या निमित्त सेवा मी ते सांगणार आहे. पण मी बहुधा माझ्या प्रवचन कीर्तनात हेच सांगतो, जाऊ द्या तत्वज्ञान वेदांत फार दूरची गोष्ट आहे. कमीत कमी आमचे देवधर्म आहेत ते तर मुलांनी, हे तर तरुणांना लक्षात आलं पाहिजे का नको? त्याच्याकरता तर प्रवचन कीर्तन आहेत. नाही तर आम्ही गेलो, आता मी जर ठरवतो विनोद, आता आजच्या क्षणी विनोद पण मला सांगता येतील, जोक करता येतील, एखादा दृष्टांत सांगेन की तुमच्या डोळ्यातनं पाणी येईल. पण काय झालं, तेवढे पाणी आलं, मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी. परिवर्तन जर होत नसेल तर त्या प्रवचन कीर्तनाचा फायदा काय, सांगा ना मला. मी आता एक विषय आला म्हणून तुम्हाला सांगितलं की मी हा विषय बोलत होतो की आमच्या प्रथा परंपरा ज्या योग्य आहेत, चुकीच्या रूढींबद्दल मी बोलत नाहीये, पण जे योग्य आहे त्याचा सांभाळ झाला पाहिजे, त्याचा अभिमान धरला पाहिजे आमच्या लोकांनी. मी मगाशी वाक्य बोललो ना तुम्हाला की कुणी उठताना आमच्या गंगेबद्दल बोलू कसं शकतात? तुला जायचं नाही, तू जाऊ नको बेट्या. तुला कुंभमेळा कळत नसेल ना तर ते तुझं अज्ञान आहे. तुला काशी, गंगा, आमचे धाम, आमची तीर्थक्षेत्र कळत नसेल ना तर कबूल करायचं काय की बाबा मला यातलं कळत नाही. काय बोलावं तुम्हाला, आता दुःख असेल, तुम्ही ज्या क्षेत्रात त्यात पण तुम्हाला विचारी नको. तुम्ही आमच्या गंगेला कसं बोलू शकता? आणि आमची माणसं असं बघत राहतात. परधर्मातल्या एखाद्या गोष्टीबद्दल बोलले असते तर सांगा ना मला तुम्ही. परधर्मातल्या त्यांच्या एखाद्या श्रद्धास्थानाबद्दल आमचा माणूस जर एखादा त्यांचा नेता बोलला असताना दुसऱ्या दिवशी त्याचा गेम करून टाकला असता त्याने. आता तुमच्या शब्दात सांगितलं, मी कार्यक्रमच केला असता. आमच्या माणसानं काय नाही तरी आम्ही काय कशा करता सांगितल्याच्या करता आमच्या काही, आम्हाला आमच्या संस्कृतीने, आमच्या ग्रंथांनी, आमच्या संतांनी काही परंपरा, काही नियम घालून दिलेत. त्याला धरून ही सेवा आहे, लक्षात घ्या. त्याला धरून ही सेवा आहे. याच्याकरता की मानवी जीवनाच्या उद्धाराकरता काही संहिता सांगितलेल्या आहेत, काही नियम सांगितलेले आहेत. तेवढा जर माणूस जगला ना तर जीवन आनंदमय आहेच, शंकाच नाही त्यात. पण ते करीत असताना आपल्या दृष्टीसमोर काही आदर्श असण्याची आवश्यकता आहे. तुम्ही परमार्थ करा, प्रपंच करा, एक काहीतरी आदर्श माणसासमोर असला पाहिजे. माझे गुरुजी आदरणीय डॉक्टर यशोधन महाराज मालक, मोठे मालक नेहमी सांगतात, अरे म्हणतात की आमच्या नानाजी सुद्धा बोलतात, तुम्हाला चांगल्या शिव्या देता यावा असं वाटत असेल तरी शिव्या देणाराचा आदर्श आपल्यापेक्षा जो काकणभर श्रेष्ठ आहे त्याला गुरु केला पाहिजे. म्हणजे चांगल्या शिव्या जरी द्यायच्या असेल तर आपल्यापेक्षा ज्याला जास्त चांगल्या शिव्या येतात त्याचा अनुग्रह घेतला पाहिजे. त्याला काय म्हणतात, ते आताचे वस्ताद म्हणतात, वस्ताद. आता हे क्लीनर लोक असतात, गाड्या चालवतात बघा, मोठ्या बसेस वगैरे. आम्ही शाळेत बघायचो तो क्लीनर, मराठी शब्द सांगून क्लीनरगिरी. ती क्लीनरगिरी करता करता बघून मग तो शिकतो. मग त्या अवस्था म्हणजे ड्रायव्हर चालवणार त्याचा असतो. मग त्याच्याकडे हळूहळू त्याला हे करतो, तो काय त्याची सेवा करतो, सगळं व्यवस्थित ठेवतो, त्याची मर्जी संपादन करतो आणि मग तो त्याला शिकवतो. पण तसा शिकवत नाही, 4-5 फटके खातो, 2-4-6 शिव्या खातो आणि मग तो शिकतो. म्हणजे काय, त्याच्यासमोरचा आदर्श तो आहे. मला विषय एवढाच सांगायचा आहे की आपल्या दृष्टीसमोर आपण प्रपंच करा, परमार्थ करा, त्याच्यासाठी आदर्श असण्याची आवश्यकता आहे. आणि असा जो कोण आदर्श आहे असा जर प्रश्न विचारला तर त्याची काही लक्षणं सांगितलेली आहेत आणि त्या लक्षणांचा उल्लेख किंवा त्याची जी लक्षणं आहेत त्याचा उद्घोष भगवंतांनी इथे केलेला आहे. कोण महात्मा असतो म्हणतात, ज्यांनी माझ्या दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला आहे. आणि मी आपल्याला खरं सांगतो, ज्याला खरंच बिनधास्त, शांत, निर्धास्त, निश्चिंत, चिंता रहित, उद्वेग रहित, कामना रहित, कामना एवढंच म्हणता येत नाही, तो नंतर होतो. असं जर जीवन जगायचं असेल ना त्यांनी भगवंतावर भरोसा ठेवायला पाहिजे. तुम्हाला जर पटत नसेल तर मी तुम्हाला उदाहरणाने अशी गोष्ट सांगतो. हा प्रयोग करून बघायचा आहे. अर्थात आपल्या अंतरामध्ये पहिली गोष्ट म्हणजे निष्ठा असली पाहिजे. तर या गोष्टी घडतात, निष्ठेशिवाय घडत नाही. कितीतरी माणसं आहेत ज्यांना आम्ही असं विचार, का तुम्ही एवढे मोकळे राहता, कुठं अगदी जायला यायला निघाले ना तरी आम्हाला गाडीची चिंता असते. गाडी आहे का, ती स्वच्छ धुतलेली आहे का, ती चालवायला कोण आहे, मग ती व्यवस्थित आहे का, ती जर मध्ये बंद पडली तर काय होईल, आमकं झालं तर काय होईल, त्यावेळी तिथं पोहोचता येईल का. मी अशी माणसं पाहिले त्यांना जर विचारलं का कुठं अमक्या ठिकाणी, मग तुम्ही कसं काय एवढं सगळं तुमचं शेड्यूल काय नाही म्हणता, आमचं सगळं भगवान भरोसे चालतं. आता मी मागच्या या 2 वर्षात उत्तराखंड आणि आता ह्या वर्षात परवा 28 ला आलो अयोध्येला, आम्ही नेपाळला गेलो. खूपशी माणसं पाहिली अशी की ज्या माणसाला काही कटकटच नाही.
काही चिंताच नाही हो, बिनधास्त राहतात. म्हणजे आज आज सकाळी जी खायला भाकरी मिळाली तर दुपारी काय मिळेल का नाही मिळणार, रात्री कुठे राहायला मिळेल, अंगावर मिळेल का नाही मिळणार, काय त्याचा भरवसच नाहीये. पण त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर असं वाटेल हा किती मोठा माणूस आहे. काही नाही, ते म्हणलं आमचा सब राम भरोसे चालता है. मी काही या उलट सांगतो तुम्हाला, श्रीमंत माणसं पाहिलेत ऐका, श्रीमंत माणसं पाहिलेत. मी त्यांना, मी वैयक्तिक कांबेकर महाराजांचे काही शिष्य आहेत, पराकुटीचे श्रीमंत, त्यांना म्हटलं का हो तुम्ही एवढं बिनधास्त राहता काय, तुमचं शेड्यूल एवढा, तुमचा मोठे हा व्यवसाय, ती कंपनी, हे काम, हे सगळं तुम्ही कसं सगळं हँडल करता. ते नाही म्हणत सगळं माझा राम भरोसे आहे. आश्चर्य म्हटलं, एक नोकरी नसते आपली, एक धंदा नसतो, तोडका मोडका माणूस किती टेन्शन मध्ये राहतो. मला दादा प्रवचनाला यायचं होतं, मला रात्रीपासून चिंता, यावेळेत उठलं पाहिजे, यावेळेत तयारी झाली पाहिजे, यावेळेत गेलं पाहिजे. काही नाही, माणसं मोकळी राहतात. मला सांगा, व्यवहारामध्ये माणूस मोकळा राहतो त्याची जर कामं अशा म्हणजे तिने आळसाने पडून राहायचं असं मला सांगायचा हेतू नाहीये, करायचंय, पण अंतरातल्या चिंता सोडल्या पाहिजेत. कोणावर तरी कुठेतरी निष्ठा ठेवली पाहिजे महाराज, त्याशिवाय होत नसतं. म्हणजे आपला सर्वस्व भार देवावर घातल्या महाराज, देव त्याचा त्याग करील का. परीक्षा होणारे लक्षात ठेवा, परीक्षा होते, पण कुठपर्यंत, एक 2-3 वेळा नाकात पाणी जातं, 2-3 वेळा नाकात पाणी जातं, मग ते पाणी गेलं का मग देव शेंडीला धरून काढतो. पण तो मग असा काढतो ना का बस मग चिंता उरत नाही. हा अनुभवी लोकांचा संकेत आहे, आपल्याला अनुभवी लोकांचं सांगणं आहे. मी सांगतो याच्याकरता, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज हे सांगायला प्रवृत्त झालेत की देव कुठे राहतो. तर त्याचं उत्तर आहे, पहिले ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या संतांनी वर्णन केलं, साठविला राहे हृदय संपुष्टी. काल आमचा विषय झाला, किंवा महाराजांचं प्रमाण आहे, एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहावे. आता मी असे हात केला एवढा, त्याचा खरा अर्थ मर्यादा म्हणून एवढा, खरा असा आहे 360 म्हणजे जेवढे हात फिरतेस, एवढा म्हणजे किती मोठा, किती मोठा, आकाशाहून व्यापक. आपलं वेदांत शास्त्र सांगतो ना, सबभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम, असा तो परमेश्वर भरून उरलाय. प्रमाण सांगू आपल्याला, कोणता देव भक्त हृदयात राहतो. मला काय सांगायचं आहे का, देव व्यापक आहे हे नाही सांगायचं, देव व्यापक आहे ही गोष्ट खरी आहे, पण भक्त हृदय त्याच्याहून व्यापक आहे, हा मला विषय सांगायचा आहे. महाराजांचं प्रमाण आहे नाटाच्या अभंगात, विठ्ठल विस्तार राजनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. काय महाराजांनी वर्णन केलंय, आपण वाचलं पाहिजे बरं का. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, आणि विठ्ठल मुनी मानसी. जो विठ्ठल विस्तारला जनी, जो विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, तो विठ्ठल मुनी मानसी. एवढं मोठं हृदय, हृदय किती असतं म्हणतात, डॉक्टरला विचारा तुम्ही, असं सांगतात एक साधारण ढोबळमान, आपल्या प्रत्येकाने आपला हा पंजा हे जर मिटली ना, मूठ हा जितका आकार आहे ना, हृदय तेवढंच असतो. त्याच्या पण कटकटी फार झाल्यात आजकाल. जरा धडधड झाली का मला प्रत्येक माणूस घाबरतो, जरा धडधड झाली वाटते, त्याला वाटतं अटक येतं का. आता आमचा मी त्यात विशेष संबंध असल्यामुळे लोक लगेच सांग, अहो महाराज जरा काहीतरी गोळी बिळी द्या. काय झालं, ते धडधड व्हायला लागली. अरे म्हटलं घाबरू नको, ऍसिडिटी असेल. जरा कुठं दम लागला, जरा काय दुखलं, त्याला वाटतं काय आलं की काय. मग एवढ्या नाजूक हृदयामध्ये एवढा देव कसा राहू शकतो. संत म्हणतात राहू शकतो, त्याचं कारण आहे, त्याचं स्वरूपच तसं आहे. तो म्हणतात अणोरणीयान आणि महतो महियान. म्हटलं तर तो अणुरेणू सारखा, अणुरेणू जाऊ द्या, त्याहून सूक्ष्म आहे. आणि म्हणायचं झालं तो व्यापक आहे. उलट असं आहे, वेदांत ही हेच मानतं आणि विज्ञान सुद्धा हेच सांगतं की जी वस्तू जेवढी सूक्ष्म आहे ती तेवढीच व्यापक आहे, किंवा सूक्ष्माती सूक्ष्म ती तेवढी व्यापक आहे, ती व्यापक. हा पंचभूतांचा जो विचार, आज माझा तो विषय नाही, पण तुम्हाला सांगितलं असतं, मी फक्त स्पर्श करून जातो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ह्या पंचभूतांचा जो विचार आहे ना, तो क्रम सुद्धा बरोबर आहे बरं का. यात सगळ्यात स्थूल आहे पृथ्वी. पृथ्वी, मग आप म्हणजे पाणी. लक्षात ठेवा, पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्मही आहे आणि व्यापक आहे. म्हणजे पाण्यामध्ये पृथ्वी जिरून जाईल, पाणी त्या पृथ्वीला विरवू शकतं, एवढं पाणी सूक्ष्म आणि व्यापक आहे. तदनंतर पृथ्वी आप, आपानंतर काय आहे, तेज. तेजाची व्याप्ती आणि सूक्ष्मता या दोघांहून जास्त आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षा आप, आपपेक्षा तेज, पृथ्वी, आप, तेज. तेजाहून वायू आहे, तो सूक्ष्माती सूक्ष्म आहे आणि व्यापकाती व्यापक आहे.
त्याच्या पुढे लिहिले पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश हे जे महाभूत सांगितलंय, हे आकाश नावाचं महाभूत हे या उरलेल्या मागच्या सगळ्या चारांपेक्षा मोठं आहे. हे व्यापकाती व्यापक आहे आणि सूक्ष्माती सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. महाराजांचं प्रमाण आहे. आम्ही वारंवार लोक सांगतो, अरे ग्रंथ वाचा तुम्ही. त्या विज्ञानाच्या गप्पा नंतर करा बुवा. तुम्ही ज्या विज्ञान शब्द वापरताना तो विज्ञान हा शब्द आमच्या लोकांना माहित होण्यापूर्वी आमच्या संतांनी त्यावेळी बोलून ठेवलंय. माऊलींनी 750 वर्षांपूर्वी सांगितलंय, वेदात मध्ये वर्णन आहे त्याचं. तुम्ही काय विज्ञानाच्या गप्पा सांगता आम्हाला? उदाहरण सांगतो अवकाशाची गंमत. मला सांगायचं आहे, भक्त हृदय किती व्यापक आहे त्याचा मी तुम्हाला नंतर दृष्टांत सांगेनच. भिंत आहे, भिंतीला तुम्ही हात मारा जोरात, पंच म्हणतात त्याला. किती मारला म्हणजे भिंतीत आपला हात जाईल. तुमच्या आमच्या सारखा म्हणजे एक मारला तर आपले बोट मोडतील, आपण गप घरी जाऊ. पण भिंतीला जर खेळा ठोकला तर जातो ना. मला विचारायचं, भिंतीत खेळा गेला का? अहो भिंतीतही अवकाश आहे म्हणून खेळा गेला. खेळा जाणे एवढा अवकाश होता म्हणून खेळा गेला. जर अवकाश नसता तर खेळा त्यात गेला नसता, असं त्याचा अर्थ आहे. पाण्यामध्ये बुडी मारली का आपण पाण्यात जातो ना. जे पाणी आहे पण पाण्यामध्ये आपण बसावं एवढा अवकाश त्यात निर्माण होतो. अवकाश त्यात आहे का नाही गंमत? तुम्ही सगळ्याचा अभ्यास करा, मग तुम्हाला कळेल. म्हणजे सगळ्यात व्यापक आकाश आहे. आकाशाहून आमचं वेदांत सांगतं माया आहे आणि मायेपेक्षा ब्रह्म आहे. ते ब्रह्म सूक्ष्माती सूक्ष्म आहे आणि व्यापकाती व्यापक आहे, असं त्यांनी वर्णन केलं. कितीतरी प्रमाण आहेत आपल्याला. महाराजांचं प्रमाण सांगायचं, अहो त्यांनीच निर्माण केलं हे. तो व्यापक आहे, तो विषय सोडून द्या. हो, परब्रह्म स्वरूप व्यापक आहे, जाऊ द्या. पण ज्याने हे निर्माण केले त्याची सत्ता मोठी आहे ना. किती व्यापक आहे. महाराजांनी ते गवळणीत वर्णन केलंय. आणखी ग्रंथामध्ये वर्णन आहे. महाराजांनी त्या गवळणीचं वर्णन करताना अनंत ब्रह्मांडे उदरी, हे काय टाइमपास म्हणून लिहिलेलं नाहीये ना. आपण चिंतन करा. देवाच्या स्वरूपाचं वर्णन करताना संतांनी वर्णन केलं. आणि ऐका, परत मी वारंवार लोकांना हात जोडून सांगतो, संतांचा एकही शब्द, एकही अक्षर इतक्या लाईटली घेऊ नका. इतक्या काय म्हणतात त्याला, म्हणतात कसं, औदासीने घेऊ नका. आम्ही सर हरिमुखे म्हणा, हरिमुखे. अरे कोण लिहिणार, कोण आहे बघा ना. ती काय कादंबरी आहे का? लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि जर ज्ञानेश्वर महाराज सांगतायत हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, तर त्याचा अर्थ तोच आहे की हरीच्या नावाचा उच्चार मुखाने केला तर पुण्याची गणना कोण करी, नाम कोणालाही करता येत नाही, असाच त्याचा अर्थ आहे. शब्दशः अर्थ आहे. आता मी प्रमाण काय दिलं, हरी अनंत ब्रह्मांडे उदरी. जगद्गुरु तुकाराम महाराज हे तत्वज्ञ संत होते, लक्षात ठेवा. काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे बुवा. तत्वज्ञ संत मी शब्द, ज्याला तत्वाचं यथावत ज्ञान, नाम तत्वाची ओळख झालेली आहे, त्याला म्हणतात तत्वज्ञ. अज्ञ, तज्ञ किंवा एक अज्ञ असतो, एक अल्पज्ञ असतो, एक तज्ञ असतो आणि एक सर्वज्ञ असतो. लक्षात घ्या. सर्वज्ञ कोण? सर्वज्ञ म्हणजे ज्याला सगळं कळलं तो सर्वज्ञ. या जगात सर्वज्ञ फक्त तीनच आहेत. एक वेद आहे, वेद सर्वज्ञ आहे. आता वेद धर्माला नाव ठेवणारा आपलाच एक वर्ग निर्माण होतो. माझं काय म्हणणं सांगू का तुम्हाला जाता जाता, आजकाल ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे ना, इतकी बेकार आहे का पारावर नाही. त्यात बरंच चांगलंही मिळतं, पण नको असलेलं त्याला काय तुम्ही म्हणता गार्बेज, सगळा वेस्ट मटेरियल आणि लोक तेच घेतात. म्हणून आपलं मत ठरवताना त्याच्यावरचं वाचून, खरं सांगतो बरं, हात जोडून सांगतो मी आपल्याला, त्याच्यावरचं वाचून कोणत्याही एका मीडियावरचं वाचून खरं मानू नका. खरं माहित करून घ्यायचं तर एकच करा, ग्रंथ वाचा. त्यातला जो जाणताय, त्यातला जो अनुभवी आहे, त्यातला जो व्रतस्थ माणूस आहे, पारंपरिक आहे, अशा माणसाचा ऐकून त्याचा अर्थ करा. आपल्या मनाने काहीच ठरवू नका, कारण भ्रम व्हायची शक्यता जास्त आहे. आता विषय बाजूला जाऊन मी पुन्हा फिरून येतो. भ्रम व्हायची शक्यता जास्त आहे. वेद धर्म, सर्वज्ञ वेद आहेत. हे सगळे जे ग्रंथ आहेत ना, हे वेदानुसार आहेत. महाराज कोण म्हणतो तुकाराम महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना वेद धर्म मान्य नव्हता? ते काय बंडखोर होते का? असं नाहीये. महाराजांचं प्रमाण आहे, वाचा बोलो वेदनीती, वाचा बोलो वेदनीती करू संती केले. स्वतः तुकाराम महाराज सांगतात, वेद बाह्य लंड बोले तो पाषांड, त्याचे काळे तोंड संतामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात, जो वेदानुसारी बोलत नाही, जो वेद धर्माविरुद्ध बोलतो, त्याला काय शब्द वापरलाय मी प्रमाणात सांगितलं, मी म्हणत नाही तो शब्द. आणि त्याचे काळे तोंड जगा संतामध्ये, असं त्यांनी लिहिलं. मग सर्वज्ञ वेद आहे. त्याच्यानंतर
त्या वेदाचा अर्थ असणारा जो परमेश्वर आहे तो परमेश्वर सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ का सर्वज्ञ आहे? तो मीच निर्माण केलं नाही. मी जर निर्माण केलं तर मला त्याचं कळत नसेल का? मीच जर पक्ष एखादा काढला तर त्या पक्षात किती बेईमान आहेत ना किती इमानदार आहे मला माहित नसेल का? आता नाईलाजाने सांभाळावं लागतं लोकांना. काय करतील? मग ते कधीतरी देतात दगा. बरं जाऊ दे, ज्याला दगा दिला तर तो पण तसलाच असतो निबळट. साप कार्यकर्ता कसा पाहिजे? त्याला धर्माचा अभिमान असला पाहिजे. अरे लोकांनी म्हणावं म्हणून थोडंच करायचं असतं का? कसा अभिमानी माणूस पाहिजे? अरे तो म्हणा अख्खी दुनिया एका बाजूला आणि माझं मत एका बाजूला. जर ते बरोबर आहे ना तर हे माझं मत आहे, याच्याने माझी भारतीय संस्कृती सांभाळली जाणार आहे, याच्याने माझा धर्म. ते म्हणते लोक मानत नाही. जाऊ दे ना लोकाला, तुझ्या जागी तू स्थिर राहायला पाहिजे. जाऊ द्या, माझा विषय सर्वज्ञ कोण? परमेश्वर आहे. आणि तिसरे सर्वज्ञ संत आहेत. माझा विषय तत्वज्ञ मी शब्द वापरला. ते तत्वज्ञ संत सांगतायत. कोण काय सांगतायत? अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक. हरिहा बालक नंदगिरी आता विषय नाही याचा, फक्त एवढंच आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी, ज्या हरीच्या उदरात नाम स्वरूपात असा अर्थ बरं का. उदरामध्ये यशोदा माईनी ज्यावेळी देवाला सांगितलं अरे तू कान्हा माती खाल्ली आहेस बाळा, माती खाल्ली आहे. मला कळलं, सांगितलं कोणीतरी. ती गवळण आहे ना सांगायला आला, तुमच्या कान्हाने माती खाल्ली आहे. एक जाता जाता सांगतो, लहानपणी माती खाल्लेली चांगली असते. लहानपणी माती खाल्लेली ठीक आहे, मोठेपणी खाण्यापेक्षा. आणखी सांगू तुम्हाला का, शेण खाण्यापेक्षा माती खाल्लेली चांगली, असा अर्थ आहे. ज्यांना समजलं असेल त्यांचं बरं आहे, नाही समजलं तर आणखी चांगली गोष्ट आहे. काय काय मग कान्हाने माती खाल्ली म्हणून आईने तोंड उघडायला सांगितलं. ते म्हणतात भक्षुने मृत्तिका वदनी दाबिनी भुवने हो. अरे माती खाणे निमित्त होतं. ज्यावेळी त्याने तोंड उघडलं त्या एका तोंडामध्ये भक्षुनी मृत्तिका वदनी दाबिनी भुवने हो, सगळ्या भुवनांचं दर्शन करून टाकलं मातेला. म्हणजे त्यांना सांगायचं होतं की मी कोण आहे, आई मला ओळख, मी कोण आहे. साक्षात परब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. मला विषय असा सांगायचा होता, इतका भगवान व्यापक आहे. अहो जाऊ द्या, अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसी धेंडे. तो देव म्हणतो माझं जे व्यापक स्वरूप आहे ना, त्या एका रोमावळीत आपल्या देव जशा देवाच्या विभूती मोजतात, आपल्या स्वतःच्या शरीरावर किती रोमावळी आहे. रोमावळी म्हणजे केश. केश हा संस्कृत शब्द आहे. केश रोम हा संस्कृत शब्द आहे आणि केस हा मराठीतला शब्द आहे. आपल्या स्वतःच्या शरीरावर किती रोमावळी आहे आपल्याला जसं सांगता येत नाही ना. देव म्हणतो मला तसं सांगता येत नाही, पण त्याच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत असं संत सांगतात. आता पुढचा ऐका, आता पुढचा ऐका. आताचे नवीन अभ्यास करणारे जे खगोलशास्त्रज्ञ आहेत किंवा वैज्ञानिक आहेत, अभ्यास करणारे, यांचं पण मत असंच आहे की या ब्रह्मांडाचा विस्तार किती हे आमच्या जे आता ते सांगतात, पण त्यांनी सांगितलेले सगळे माप ही एका अंदाजावरच आहे. एका अंदाजावर माप आहेत, लक्षात ठेवा. हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा बरं का. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून विनाशापर्यंतचा प्रवास किंवा या सगळ्या ब्रह्मांडाचा असलेला जो विस्तार आहे ते सांगतात ना. ते काय त्याला म्हणतात, काय शब्द, प्रकाश, किती वर्ष, प्रकाश वर्ष हा जो शब्द आहे. ध्वनीचा स्वतंत्र वेग आहे, प्रकाशाचा स्वतंत्र वेग आहे. हा विचार करताना ही सगळी त्यांनी सांगितलेली माप एका मर्यादेपर्यंत सत्य आहे. पण हेच बरोबर आहे असं कोणालाही सांगता येत नाही. त्याचं कारण ज्यांनी निर्माण केलं ना तोच अमोज आहे. त्यांनी निर्माण केलेल्या भांडवलाची मोजणी आमच्या फुटपट्टीने आम्ही कशी करणार मला सांगा ना. तुमच्या लॅबमध्ये तुम्ही एका मर्यादेपर्यंत काही गोष्टी करू शकता, जे भगवन निर्मित आहे त्याची माप आपण आपल्या मेजरनी करू शकत नाही. मला हे सांगायचे त्याची व्यापकता इतकी आहे. बरं, हे निर्माण झालं कधी पूर्ण सांगता येत नाही, हे संपणार आहे कधी हेही तुम्हाला सांगता येत नाही. पण आमच्या संतांनी सांगितलंय, ही विशेषता आहे. माझा आता तो विषय मी परत मागे येतो. विषय असा आहे, असा सर्वज्ञ असणारा व्यापक असणारा परमेश्वर. संत म्हणतात आम्ही आमच्या हृदयात जनाबाईंची हृदय बंदीखाना केला. गायक लोक काय करतात बरेचसे, हृदयबंदी खाना. मी लहानपणी ऐकायचो ज्यावेळी, त्या एक बाईंचं भजन आहे ना, मला खरंच कळत होतं भूषण महाराज, हृदयाने बंदी खाना केला. खाना केला म्हणजे काय, नंतर कळलं की बंदी आणि खाना केला नाही, हृदय बंदी खाना केला. बंदीखाना हा शब्द आहे. मग कुठे डोक्यात आलं, म्हणजे लोक तोडूनच बोलतात. शक्यतो बोलणाऱ्याने, गायकाने शब्दांची अशी वाट लावायची नाही, शब्दांचा उच्चार त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असो, मला सांगायचे संतांचं हृदय, मी सांगत होतो आपल्याला का परमार्थ केला पाहिजे, ही जी व्यापकता का प्राप्त झाली, व्यापकता प्राप्त का झाली याचं गणित मला आपल्याला सांगायचं. त्याचं कारण आहे, ते म्हणाले एकम विज्ञातेन सर्वम विज्ञातुम भवति. बर,
आपली 10 ते 11ची काहीतरी पत्रिकेत असेल वेळ. किती होती पत्रिकेत? काय काय असेल ना, आपण ठरवते असते पत्रिका असते. काय सांगू का तुम्हाला, बरेच लोक पत्रिका वगैरे घेऊन बसतात. त्यामुळे किती वाजेपर्यंत करायचं मला सांगा. 10:30 आपली सुरुवात झाली. किती मिनिटं बाकी आहेत? 11 वाजून 9 मिनिटं झाली. आता किती मिनिट उरले? 6 मिनिटं. 6 मिनिटात आपण थांबायचं. ठीक आहे. मला त्यांचं चरित्र बरंच सांगायचं होतं, पण विषय इतका गंभीर महत्वाचा निघाला, त्यामुळे मला त्याचा मोह आवरला नाही. गंमत अशी सांगतो आपल्याला. एक एवढं वाक्य सांगून जातो, एका वाक्यात सगळं चरित्र सामावलं पाहिजे. शास्त्र असं सांगतं, एकम विज्ञातेन सर्वम विज्ञातुम भवति. पटकन सांगून जातो. ज्याने मृत्तिका जाणली ना, त्याला घटाचं त्याला स्वारस्य राहत नाही, त्याला घट वेगळा जाणावा लागत नाही. मडकं मातीपासून सुरई होते, मातीपासून घट तयार होतो, मातीपासून परळ तयार होते, मातीपासून काय तयार व्हायचं तेवढं सगळं तयार होतं. मग हे सगळं जाण्यापेक्षा एखाद्याला माती कळली ना, तर त्याला घट कळलाच. ज्याला तंतू कळला त्याला पट कळलाच. ज्याला सोन्याचं ज्ञान झालं त्याला अलंकाराच्या आकारात स्वारस्य राहत नाही. तुम्ही अलंकार विकायला गेले तर तो सोनार अलंकाराचा आकार पाहत नाही, किती तुम्हाला त्याचं प्रेम किती आहे. तो काय पाहतो, त्यात सोनं किती कॅरेटचं आहे ते पाहतो. लक्षात घ्या. ज्याला सांगू का, ज्याला पाणी कळलं ना समुद्राचं, त्याला लाट फेस याच्यात, हो हातात जर लाट घेतली तर लाट येईल का पाणी येईल? पाणीच येणार आहे ना, पाणीच येणार आहे. तरंग फेन ब्रह्मबुद्बुदादित स्वरूपेण जलम, असं वर्णन केलंय विवेक मध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी. काय वाक्य मी सांगितलं महाराज? ज्याला माती कळली त्याला घटाचा विचार करायचं फार कारण राहत नाही. ज्याला सोनं कळलं त्याला अलंकाराच्या आकाराशी स्वारस्य राहत नाही. ज्याला तंतू कळला त्याला वेगळ्या पटाच्या रंगामध्ये स्वारस्य राहत नाही. सांगू आपल्याला. आणि ज्याला या जगातला देव कळला त्याला जगामध्ये स्वारस्य राहत नाही. आमची माणसं वेडी होऊन परमार्थ का करीत होते त्याचं मला उत्तर सांगायचंय. लोकांना वाटतं काय या बुवा लोकांना वेळ लागले, सप्ताह काय करतात, भजनच काय करतात, दरवर्षी वारीलाच काय जातात, सकाळी सकाळी आमची झोपमोड केल्याला काकडा करतात. अरे बाबा, त्याचं कारण तर जाऊन विचार एकदा. कारण तर जाऊन विचार, हे तुम्ही सगळं का करता, एवढा वेळ का डोक्यावर घेतलंय? मग तो सांगतो, बाबा असं वेळ झाल्याशिवाय परमात्मा भेटतच नाही ना. वैकुंठवासी भाऊंचा जर विचार करायचा ठरला तर शेवटच्या अवस्थेमध्ये, मी आता येतो मूळ विषयावर, आता श्लोकाचं थोडं चिंतन राहिलं तरी काही फरक पडत नाही. आज ही सेवा माझ्या वाटेला यायचं कारण मी रात्री करणार होतो, पण मला सहज बोलता बोलता निघालं, म्हटलं उद्या बोलूया. म्हटलं उद्या करू, म्हणजे आज. गंमत सांगतो आपल्याला की ब्रह्मीभूत भाऊ महाराज हे दिसायला असायला वागायला बोलायला तुमच्या आमच्यासारखे होते. पण मी माझ्या लहानपणापासून त्यांना आधेमध्ये पाहत होतो. पण माझ्या लहानपणापासून माझा एक स्वभाव राहिला. अभ्यास किती केला मला माहित नाही, पण माझं निरीक्षण फार चांगलं असायचं. महाराज होते तेव्हा फार म्हणजे फारच न ठरवता व्हायचं. एक भद्रता ज्याला म्हणतात, गांभीर्य ज्याला म्हणतात, किंवा मितभाषी व्यक्तित्व ज्याला म्हणतात, ते भाऊंचं होतं. कामा व्यतिरिक्त बोलायचं नाही, उगीच कसं तरी बाष्कळपणे हसायचं नाही. आणि एकदा का जिथे निष्ठा ठेवली ती निष्ठा, एक लक्षात घ्या, निष्ठा ठेवण्यापूर्वी विचार आहे. एकदा निष्ठा वाहिली का मग विचार करायचा नाही. काला परवा आमचा विचार झाला आपल्या परंपरेमध्ये स्त्री जीवन हे अगाध आहे. मला इथे यायचं पण सांगतो, ते विषय निघाला काहीतरी. एक भाऊ आहे विवाहाचा, त्यांना सांगितलं की आपल्या परंपरेत बरेच लोक आपल्या धर्माला नावं ठेवतात, पण त्यांनी जरा डोकी ठिकाणावर ठेवली पाहिजे. स्त्री जीवनामध्ये विवाहाचा प्रसंग निर्माण झाल्यानंतर त्या कन्येला अधिकार शास्त्राने दिलाय. जोपर्यंत तिचा होकार येत नाही तोपर्यंत वडिलांना सुद्धा हे पक्क करण्याचा अधिकार नाही आहे. पण तिच्या होकारानंतर आहे किंवा तिच्या आवडीनंतर आहे, ती आनंदात हो म्हटली तर आहे. लक्षात घ्या. पण एकदा का ते पक्क झालं का मग मात्र चलबिचल नाही चालत. अगोदर तू हो म्हण, नाही म्हण, बरोबर आहे का? माझा तो विषय नाही आजचा. पसंत आहे नापसंत तो नंतरचा विषय. पण एकदा का हो म्हटलं ना, मग आजन्म नाही 7 जन्म असं त्याचा अर्थ आहे. तसं गुरु करण्यापूर्वी विचार आहे. एकदा केला ना मग आता मागं पुढे बघायचं. आता निष्ठा ढासळू द्यायची नाही. मग गुरु म्हटलं तू गाढव आहे, गाढव तर गाढव आहे, पण तुमचं आहे ना. ते म्हटले गुरु म्हटले तू मूर्ख आहेस, अक्कल नाही तुला. चालेल, मूर्ख आहे पण तुमचा आहे. मूर्ख आहे देऊ दे ना गुरुनी शिवाय, काय त्याला फरक पडतो. गुरु या अधिकार संपन्न असा. गुरुनिलात मध्ये मारू दे की, गुरुनिलात मध्ये समजून घे नक्की माझा अधिकार तोच आहे, पण या लाथेत उद्धार आहे. भाऊंचं मी पाहिलंय. मी माझ्या लहानपणाचा साम किती याच्यापेक्षा पण मी लहान होतो किंवा एवढाच असेल, जवळ लहान होतो. आमच्या कांबे गावामध्ये भाऊंची मी वैयक्तिक काय मला माहिती, पण 2-3 प्रवचनं केली आणि
आणि 1-2 कीर्तनं केलेली आहेत. आता ती रेकॉर्ड असते, मला त्यावेळी आपला हे मोबाईल नव्हता, वॉकमनवर मी करायचो ते, आता मला आठवत नाही केले म्हणून, पण ती केलेली आहे. आणि त्यांचा अभ्यास, त्यांचा व्यासंग, ब्रह्मीभूत कांबेकर महाराजांची त्यांची घडलेली संगती. आणि विशेष आनंदाची गोष्ट अशी बघा ना, की त्यांचे वडील म्हणजे भाऊंचे वडील म्हणजे आमचे सामचे कोण झाले, पणजोबा. सामचे पणजोबा कांबेकर महाराजांचे अनुग्रहित आहे. मग इथं मी नाही बोलायचं तर कोणी बोलायचं, हा सुद्धा मला हे मिळालं उत्तर मला, अरे आपण बोललं पाहिजे असा भाग आहे. अशी मोठी. आणि जाता जाता विनम्र भावाने, लीन भावाने सगळ्यांना सांगतो की ब्रह्मीभूत कांबेकर महाराज हे वागत असताना मी माझ्या लहानपणापासून पाहतो, जसं साम भाऊंना पाहत आलाय तसं मी कांबेकर महाराजांना पाहत आहे. ते कोणत्या पद्धतीने जीवन जगतात, कोणत्या पद्धतीने जगले, काय रोजच्या जीवनात त्यांनी आचार केला, हे सगळ्यात महत्वाचं. आणि ही परंपरा टिकायचं सगळ्यात मोठे कारण मी तुमच्या कानावर घालतो. सगळ्या वारकऱ्यांनी घे, बऱ्याच वारकऱ्यांना माझं काही वेळा आमचं खटकतं. आता आम्ही ज्या नवीन युगात वावरतो आणि नवीन युगात वावरत असतो तर ते विचार घेतो, पण मूळ चाकुरी न सोडतो. त्यामुळे जुन्या लोकांना ते पटत नाही. कधी मी सांगतो तुमचे जुने थोडे विचार बाजूला ठेवा हो, जरा सांगतो ते ऐका ना. तुमच्याकडे वयाचं प्रौढत्व आहे, आम्ही जे सांगतो ते विचार पक्के आहेत ना. मी नेहमी सांगतो ते मी रोज करतो. एका दिवसाला, आता रात्री परत बदलापूरला आहेच कार्यक्रम, एका दिवसाला 2-3 कीर्तन आहेत, विषय तो नाही. पण लक्षात ठेवा, एक वाक्य मी आपल्याला अत्यंत विनम्रतेने सांगतो. समाज जो घडतो ना, तो समाज आमच्या प्रवचन कीर्तनाने घडत नाही. आम्ही रोज जे वागतो ना ते बघून समाज घडतो. लक्षात ठेवा, समाजाला अपेक्षा आमच्या चांगल्या प्रवचन कीर्तनाच्या आहेत, विषय तो नाही. पण त्याच्या नंतर उरलेल्या वेळात आम्ही समाजासमोर काय वागतो त्याच्यातनं जास्त समाज घडतो, असा शास्त्र सिद्धांत आहे. असा अनेक किंवा अनादिकालाचा संकेत, अनादिकालाचा असा अनुभव आहे. आणि हे जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्हाला प्रमाण देऊन सांगतो. मला वाटतं मी आपल्या स्मशानावर त्या दिवशी बोललो, मला आठवते बारीक. अचिनोतीच्या शास्त्रार्थम हरी अचिनोतीच्या शास्त्रार्थम आचार स्थापयत्यपि स्वयमेवाचर्यस्तु साचारी इति स्मृतः. महाराजांनी वर्णन केलंय, तैसे संत जगी आणि क्रिया करून दाविती अंगी. किती प्रमाण सांगू आपल्याला, तेथ वडील जे जे करीती तया नाम धर्म. आम्ही जे करू ना ते समाज शिकणार आहे. लक्षात ठेवा. मी काल एक गंमत पाहिली, फार फार महत्वाची गोष्ट आहे. मला भाऊंबद्दल सांगायचं, एक गोष्ट सांगतो ती विसरेन आणि मग हे सांगतो की मला तुम्ही आठवण द्या. एक कीर्तनकार, ठीक आहे, कीर्तन आपण करीत, प्रवचन करीत, सगळी गोष्ट खरी आहे. पण त्यांच्या घरी होता विवाहाचा कार्यक्रम. मग विवाहाचा कार्यक्रम झाला, मग कीर्तनकारांनी का हळदीला नाचायचं का? एक उदाहरण सांगतो बरं का, उदाहरण हे एक उदाहरण म्हणून घ्या, उदाहरण म्हणूनच घ्या तुम्ही. जरी आपल्या घरी आपण कुठे कसं आपलं एक्झिबिट आपण कसं राहावं याची काही प्रमाणे, याची मापदंड ठरलेले आहेत ना. त्याचं स्टेटस, आपलं गांभीर्य आपण जपलं पाहिजे. मी कशा करता सांगितलं, मी लाख ओरडून सांगितलं आणि मीच कुठल्या मिरवणुकीत जर झेंडा घेऊन हातात नाचायला गेलो तर काय होईल? लोक म्हणजे अरे बुवा काल बोलत होता, आज इकडे कुठं झाला, बुवाचा रंग बदलला. रंग बदले पण आपल्यात असता कामा नये. कपड्याचा रंग बदलतो कधी मान्य, पण तुमचं व्यक्तित्व तुम्ही शाबूत ठेवलं पाहिजे ना. मी भाऊंच्या बद्दल पाहिले, भाऊंचं बोलणं, भाऊंचं बसणं, भाऊंचं राहणं, सगळ्या गोष्टी अति गंभीर शांत अशा पद्धतीच्या होत्या. असे वारकरी समाजात अपेक्षित आहेत. स्वभावात वैचित्र्य कोणाचेही असू शकतं. लक्षात ठेवा. महाराज आयुष्यभर जी सेवा, 5 मिनिटात थांबतो, आयुष्यभर जी परमार्थाची जी सेवा केली, मी भाऊंच्या सांगण्यावरनं कीर्तन केलं. आपल्या झालंय मला वाटतं माहिती आहे ना, मी 12वीचा शेवटचा गणिताचा पेपर, म्हणजे शेवटचा गणिताचा असेल असं का, तर गणिताचा पेपर शेवटचा असतो बहुधा तरी. तो झाला का पास, आता सुटलो, एकदाचा वैरी निघून गेला असेल. तो शेवटचा पेपर देऊन आपल्या इथे कीर्तनाला आला होता. त्या गोष्टीला झाली जवळ 17-18 वर्षे. आणि इथं मी कीर्तन केलं होतं, सत्य साचं खरे नाम विठोबाची बरी अभंगावर कीर्तन केलं होतं माझ्या माहितीप्रमाणे. त्यावेळी भाऊ होते, त्यांनी ते केलं होतं. जाऊ द्या, मला विषय एवढाच सांगायचा, यावत आयुष्य भाऊ प्रपंच नीटनेटका केला, व्यवस्थित केला. आणि हे करताना ब्रह्मीभूत काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार, जगन्नाथ महाराज पवार असा एका विद्वान महापुरुषाची संगती त्यांच्या जीवनात नाशिकमध्ये घडली. पण मूळ बैठक तशीच होती. आणि ती घडल्यानंतर म्हणजे कांबेकर महाराजांसारख्या महापुरुषाची संगती, वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवारांसारख्या एका विद्वान पुरुषाचं श्रवण त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं कीर्तन मला एक बारीक काय केलं आठवत नाही, एवढं आठवतं त्यावेळी त्यांनी ज्यावेळी प्रवचन केलं, कीर्तन केलं, मला बुद्धीची जी हौस आहे ना, बुद्धीची जी भूक, ती पुरी झाल्यासारखं वाटतं, तृप्त झाल्यासारखं वाटतं. असं त्यांचं व्यक्तित्व होतं. आणि एवढी एक गोष्ट सांगून थांबतो की ज्यावेळी अंतकाल जवळ आला, अंतकाल जवळ आल्यानंतर मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, एक वाक्य मगाशी बोललो की आमच्या प्रवचन कीर्तनात नंतर समाज घडणार आहे, आमच्या आचरणात पहिल्यांदा समाज घडला पाहिजे. आणि त्याच्या अगोदरची गोष्ट आमचं कुटुंब अगोदर घडलं पाहिजे. काही माणसं महाराज अख्ख्या जगाला उपदेश करीत फिरतात, घर तसंच राहिलं अजून.
आणि एक म्हण आहे, आता इंग्रजीत बोलू नये ते, पण आहे म्हण, काय, चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. अरे आपल्या घरातनं सुरुवात झाली पाहिजे बुवा, घरातनं सुरुवात झाली पाहिजे. आणि आज भाऊ नंतरची जी परंपरा आहे यांच्यासमोर मी सांगू नये, पण मुद्दाम समजतो की अखंड परमार्थाची यात्रा चालू राहील अशी व्यवस्था भाऊंनी जाताना केली, हे त्यांचं पुण्य आहे, लक्षात ठेवा. हे भाऊंचं पुण्य आहे, त्यांचं अदृश्य पुण्य अदृश्य आहे, पापही अदृश्य आहे. पापाची फळही भोगायला दिसतात आणि पुण्याची फळं सुद्धा दिसतात, कमी अधिक प्रमाणात दिसत असतील. पण आज जी परमार्थाची जी धुरा अखंड राहणार आहे, हे त्यांचं पुण्य आहे, त्यांच्या वडिलांचं पुण्य आहे. हे मी काय सांगतो, कारण त्यांनी ज्या घराण्यावर विश्वास ठेवला ते घराणं मात्र दिव्य परंपरेचं आहे, हे आपण विसरू नका. अंतकाल जवळ आल्यानंतर महाराज अशी माणसं मी पाहिलेत, मती काय काय मती भ्रंश होतो, काय बोलता त्याचा नेम राहिला नाही. आणि एक माणूस असा अंथरुणावर खेळलेला असावा हॉस्पिटलला. एक डॉक्टर आले, त्यांच्या निमित्ताने काहीतरी सगळ्यांना म्हटलं बाहेर निघा, बाहेर थोडा वेळ बाहेर जा. आणि अर्ध्या पाऊण तासाने सगळे कुटुंबीय आत जावेत. आणि भाऊने सांगावं, मला पाटील भेटायला आला होता. कोण पाटील आला असेल? आम्हाला असं वाटलं किती अवघड आहे महाराज. फक्त माझ्या आजच्या, तुम्ही असं म्हणा आजच्या प्रवचनाला कुठेतरी वेडा माणूस आला तर चालेल, मला फक्त एक चांगली गोष्ट एवढी घेऊन जा, आमच्या जीवनामध्ये ही अवस्था जर आम्हाला प्राप्त झाली ना तर जिंकलं. शेवटचे गोड तेचे खरे का महाराज. जन्मभर ऐश्वर्य भोगलं आणि मरताना जर स्मृतिभ्रंश झाला, मरताना जर देव आठवला नाही, मरताना जर नाना लफडे आठवली आणि माणूस उद्विग्न अवस्थेत जर गेला तर त्याचा काय उपयोग आहे सांगा ना तुम्ही? उपयोग होत नाही. अर्धा पाऊण तासापुरतं मुलांनी नातवानी सगळ्यांनी बाहेर जावं आणि आल्यानंतर त्यांनी परत सांगा, अरे मला बोलता येत नाही का नाही. अशा अवस्थेत माणूस सांगतो उठून की मला पाटील भेटायला आला होता. यांना आम्हाला असं वाटतं की कोण गावातले पाटील आले असतील, आमके पाटील आले, आणि चौकशी केली तर कोणीच नव्हतं तिथे. म्हणजे दारात आम्हीच होतो सगळे, कोण पाटील भेटायला आला असेल. जम्बूया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ, चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया, धर्म जागो सदैवाचा, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. कोण पाटील भेटायला आला होता? शरीराने आला होता, डोळ्याने दिसेल असा आला होता. महाराज म्हणतात, ते शरीर जाती एक क्षणी मीची झाले, अगा मरणी जया जे आठवे, तरी तो तेची गती ते पावे, अंते या मती सागती, म्हणून माते स्मरावे सदा तुवा. महाराजांनी लिहिलंय. सांगू आपल्याला तेवढं सांगून सेवेला विराम देतो. 5 मिनिट वाढले असतील तर मी क्षमा नाही मागणार. त्याचं कारण मी आल्यावर पण 5 मिनिटं तुम्ही सुरुवात करताना घेतली, तेवढी घेतो भाऊंसाठी. मागायची ते त्यांची मागे. ऐका, अंत समय जवळ आल्यानंतर शास्त्र असं सांगतं, संत सांगतात की असं म्हणतात की जर आयुष्यभर माणसं नीट वागली नाहीत ना, नीट वागल्यानंतर सहजासहजी मरण तसं येत नाही, लक्षात ठेवा. पण ते जर साधवायचं असेल का मला आज खूप बोलायचं होतं, वेळेची अडचण आहे. गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर, म्हणजे कांबेकर महाराजांचे गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर नाव काढलं की महाराष्ट्रात कोणी परत नाद करायचं नाही कोणी, असे गुरुजी म्हणायचे. लोक विचार का बुवा परमार्थ केला पाहिजे, बरं लोक आम्हाला विचारताना खरंच विचारतात बरं का. म्हणजे हळदीला पोरं चांगली त्याला नाही कोणी विचारणार, अरे कुठं झालं एवढ्या उशिरा, एवढ्या रात्री का आला, तो पोरं दिसले का माणसं बाजूला होतात, आणि बुवा दिसले का काय बुवा कुठं आज, मी त्याला सांगतो येतो का माझ्यावर, चल तुला घेऊन जातो. माणसं येत नाहीत पण ते विचारतात. म्हणजे आपल्या परमार्थाची प्रपंचाची काळजी लोकांनाच फार. ते म्हटले कुठे चालले, कुठं कीर्तनात चाललो, लोक का करायचं. मग गुरुजीने त्याचं उत्तर दिलंय. गुरुजी म्हटले परमार्थ का करायचा, एकच वाक्य, काय परमार्थ म्हणजे काय. गुरुजी म्हणाले मरणमारी विद्या म्हणजे परमार्थ आहे. मरणमारी विद्या म्हणजे परमार्थ आहे. ज्याला मरणाचं भय संपवायचंय त्याने परमार्थ करा. आणि हे तुम्हाला जर खोटं वाटत असेल, आता दिलेलं भाऊंचं उदाहरण, ज्याला कळतं आता मला माझ्या माहेराला जायचंय, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला, निरोप या संता हाती आला. कोण म्हणणार आहे माहेराला जाताना आनंद होतो का दुःख होतात महाराज?
आनंद होतो ना. मग जर संतांनी त्याला बाहेर म्हटलं निजधामाला जाणं, मग इथं इथून जाताना माणसं रडतात, ती का रडतात असं सांगतात त्यांनी लिहिलंय. ऐसी करणे कर चलो हम हसे और जग रोए. असं वाटलं अरे जायचंच आहे, मला जायचंच आहे. मग जर जायचा प्रसंग आला मग त्यावेळी रडायचं कारण काय? तो रडतो ज्याने आयुष्यात भगवंताचं स्मरण केलं नाही, आणि तो हसतो ज्याने आयुष्यभर परमार्थ केलाय. मृत्यूशी मैत्री केलेली माणसं आहेत. सावरकरांचं उदाहरण आहे. माझा आता तो वेळ संपलाय. मी भाऊ महाराजांचं एक टोकाचं उदाहरण दिलं, आता दुसरं सांगून थांबतो. की नातवाला त्यांनी सांगावं की मला पाटील भेटायला आला होता, त्या पाटलाचं नाव दुसरं तिसरं नाही, हा विठो पाटील आला होता. आणि हे सांगण्याकरता भाऊ आता माझ्या घरी तुम्ही यायचे बरं का, एवढी वर्ष इथे राहिला, आता मला मी तुम्हाला नेण्याकरता आलोय. त्यांच्या दृष्टीने किती भाग्याचा क्षण आहे मला सांगा तुम्ही. याला म्हणतात वारकऱ्याचं जीवन. हे तुम्हाला कळणं, आम्हालाच कळणं अवघड आहे, तुम्हाला कधी कळायचं? हे कधी कळतं? जो परमार्थात रत आहे त्यावेळी हे कळत असं लक्षात ठेवा. आणि एक शेवटची गोष्ट सांगून थांबतो आज. आणि हे वाक्य तर सगळ्यांकरता आहे. जास्तीत जास्त ज्याला परमार्थ आवडत नसेल त्यांच्याकरता तर जास्त आहे. कारण मी माझ्या लहानपणाचं काय झालं सांगतो तुम्हाला. माझ्या लहानपणापासून मी माझ्या डोळ्यासमोर नास्तिक माणसं आली का ते रडारवरच जी असतात ती जास्त. अरे महाराष्ट्रात जन्माला तू नास्तिक कसं म्हणतो स्वतःला? कोण तू काय ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा मोठा आहे होय? कोण किती मोठं झालं लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांपेक्षा जगात कोणीही मोठं नाही. देवही नाही, देवही नाही. मग जर ज्ञानेश्वर महाराज आमचे आई वडील आहेत, तुकाराम महाराज आमचे आई वडील आहेत, मग आम्ही आमच्या आई बापाचं ऐकणार, आम्ही तुमचं थोडंच ऐकणार आहे? तुला ग्रंथ लिहिले काय लिहायचं तिने, त्यांच्यापेक्षा मोठं नाही. आम्ही त्यांच्या वाटेवर जर चालणार होता आम्हाला पक्क माहिती आहे हेच बरोबर आहे. मला वाक्य काय सांगायचं ऐका सगळ्यांनी. मी खूप वर्ष माझ्या मनात होतं वाक्य सांगावं, कुठल्याच प्रवचनात आठवलं नव्हतं, कारण मी काय पाठ करून जात नाही. त्यामुळे ते वाक्य असं आहे, आपण सगळ्यांनी निरीक्षण करा. विनम्रतेने मी सांगतो तुम्हाला, ज्या लोकांना देवधर्माचं फार वावडं आहे किंवा पटत नसेल किंवा चला सश्रद्धा आहे पण शंका आहेत मला, जाऊ दे त्यांच्या करता. ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केलाय, वारी केली, जपलाय परमार्थ, त्या लोकांचा जाण्याचा क्षण एक तर दशमी आहे, एक तर एकादशी आहे, अन्यथा द्वादशी आहे. याची उत्तर तुम्ही मला कोणी अभ्यास करायला सांगा. हा माझ्या वैयक्तिक अनुभवाचा विषय, तुमच्या पण अनुभवाचा आहे. जेवढी वारकरी निष्ठावंत म्हणजे इतर वेळी सुद्धा गेले. माझ्या आजो म्हणजे कांबेकर महाराज हे ऋषीपंचमीला गेले. कांबेकर महाराज ऋषीपंचमीला गेले. त्यांना त्यांचा मृत्यू कळत होता, त्यांनी स्वतः सांगितलेले होते मला या तीन काळापैकी कोणत्या तरी एका काळी माझं जाणं आहे. वडील माझ्या सोबत होते, त्यांच्याकडनं टोपी घड्याळ मागून घेतली. तसं बसला त्या वरांड्यावर, तसे त्या झाडाखाली जाऊन बसले, मांडी घातली, आसन लावलं, दिला देह सोडून. आमच्या हातातली पिशवी सुटना. पोरांनी खाऊ मागितला तर घरात 4-5 पोरं असली तर तुम्हाला विचारलो माझ्या पोराला एवढी द्यायची, भावाच्या पोराला एवढं द्यायचं, तो पिशवी सुटत नाही हातातली. देह कसा सुटेल? झोप लागे ना आम्हाला, समाधी कसा लागायचा? मी पुन्हा सांगतो, परमार्थ का केला पाहिजे त्याचं हे सडेतोड उत्तर आहे महाराज. परमार्थ केला पाहिजे, हरिभजन केलं पाहिजे. तो विद्वान, अरे तू कसला विद्वान भेट्या, 4-5 पुस्तकं वाचले, 2-4 डिग्री घेतलाय, काय नसतं असं, काय नसतं असं. मी काल बोललो, आमचे ते डॉक्टर सुनील खांडवाले, परवा नाशिकला आम्ही खास नाशिकला फक्त भजनाचं आमंत्रण होतं. आपले कल्पेश महाराज भागवत त्यांच्याकडे सगळी मोठी माणसं, गणेश्वर शास्त्री द्रविड वाराणसीवरून आले होते आणि सुनील खांडवाले डॉक्टर समोर बसले होते. म्हणजे आम्ही या मोबाईलवर भाषा वापरता ना तुम्ही, मोबाईल ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत ह्या ज्यांनी आणण्याचं काम केलं ते ही माणसाची समोर बसतात, विचारसागर ऐकण्याकरता, ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता, चातुर्मासात. सोपं काम आहे मला वाटतं. सांगा परमार्थ म्हणजे कशा करता? मी बोललो काय विषय सांगत होता आपला, परमार्थ घडला पाहिजे. मी हा विषय सांगतो, माझी सेवा संपली आहे. मी आता तुम्हाला जे सांगितलं की भाऊंचं जाणं द्वादशीच्या दिवशीच आहे. आणि ज्या पुरुषाला मृत्यू कळल्यानंतरही ज्याच्या अंतरात यत्किंचितही चलबिचल होत नाही त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ पुरुष. स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधिस्थस्य केशव. पुढे स्थितधीर किम प्रभाषेत किमासित व्रजेत किम, हे अर्जुनाने विचारलं आणि त्याची उत्तरं पुढे दिली. तोही श्लोक घेतला झाला. पण आजचा विचार एवढाच आहे, एक वाक्य सांगतो थांबतो. देव सांगतो ऐका, ज्याच्या अंतराला यत्किंचितही विकाराचा स्पर्श होत नाही, असं चोखट हा शब्द मराठी बरं का, चोखट शब्दाचा अर्थ शुद्ध, चांगलं. चोखट अशा अंतःकरणामध्ये माझा नित्यवास असतो. आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे. आपल्या या समाजात, संपूर्ण महाराष्ट्र समाजात, तो कोणत्या जातीचा वगैरे काही विचार नाही परमार्थात. इथं जातीकुळ अप्रमाण, तुम्ही प्रपंचात पाळा न पाळा तुमचा विषय, पण परमार्थात त्या गोष्टीला स्थान नाहीये. मग परमार्थात स्थान कोणाला? परमार्थात स्थान आहे विद्वत्तेला.
परमार्थात स्थान आहे अभ्यासाला, परमार्थात स्थान आहे साधनेला, परमार्थात स्थान आहे शुद्ध आचरणाला, सद्बोध संपन्नतेला, गुरुभक्तीला, देवभक्तीला. असे आदर्श या समाजात जर घडवायचे असतील ना तर एकच आहे, अशा आदर्शांना जर आम्ही मानलं तर आमच्या समाजात आदर्श घडतील. नुसते हळदीला नाचणारी पोरं, क्रिकेट खेळणारी पोरं, शर्यतीला जाणारी पोरं, काय 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 जे काय असेल आमच्याकडचं, मला इकडचं काहीच माहित नाही, हे मी जेवढं बोलू हे सगळं तिकडचं आहे. अशी पोरं घडवून समाज घडत नसतो. नाचणार काय ज्याने होणार नाहीये पार्ट्या नाही, एकच आहे आदर्श. कर्तव्य दक्ष असे माणसं घडवायचे असतील तर त्याच्याकरता आपला स्वतःचा आदर्श याकरता निर्माण होण्याची खूप आवश्यकता आहे. आणि असा जर माणूस घडेल ना तर देव त्याच्या अंतरामध्ये येऊन वास करतो. हे त्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे, त्याचं सामर्थ्य आहे. असं त्यांनी लिहिले. एक वाक्य सांगून थांबतो. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. हे मदतीस्तव किंवा हरी हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतला भाव आणि भक्ता माझी राहो ज्ञानी या तुझी. या अवस्थेपर्यंत आमचे भाऊ गेले होते. या ओवीपेक्षा मी त्यांचं वर्णन काय करू हा माझाच प्रश्न आहे. म्हणून झालेली सेवा ब्रह्मीभूत भाऊंच्या चरणी अत्यंत लीन भावाने, कारण मला 10 दिवस अशी व्यस्तता राहिली, मित्रांचं आमचं येणं जाणं झालं नाही, तर म्हटलं याच्यानंतर येऊ आपण येऊ. पण आज येणं असल्यामुळे या प्रवचनाच्या निमित्ताने जे काही मला या ओवीच्या संबंधाने स्मृती होईल किंवा श्लोकाच्या संबंधाने ते मी सांगून त्यांच्या चरणी लीन भावाने ही वाक्पुष्पांजली समर्पित करतो. आणि देवाला अशी प्रार्थना पुन्हा करीन की त्यांनी ज्या परमार्थात जेवढा भाग केलेला आहे तो आमच्या असा हा केलटकर परिवारच नाही सांगत मी, संपूर्ण भाऊंचं जे गाव आहे, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या गावाचा अभिमान असला पाहिजे त्यांना तो होता. संपूर्ण गावावर भगवंताने अशी कृपा करावी. याच गावात खंदे असे अभ्यास करणारे, साधननिष्ठ, कर्तव्यदक्ष असा तरुण वर्ग निर्माण व्हावा अशी देवाच्या चरणी प्रार्थना. आणि आमच्या भाऊंना जर त्यांची इच्छा पूर्ण राहिली असेल माझी भक्तीची, कीर्तनाची, ते मुक्त झाले, कृतकृत्य झाले, हे वेगळं सांगायलाच नको. लक्षात ठेवा, हे बोलण्याचीच गरज नाही. पण जर तरी त्यांची हौस राहिली असेल भजनाची, कीर्तनाची, तर परत याच कुळात त्यांचा जन्म व्हावा आणि त्यांच्याकडून भजन कीर्तन करावं. यासारखी मोठी कमाई तरी काय आपली. झालेली सेवा भाऊंच्या चरणी माझे गुरुवर्य श्री साखरे महाराज आणि आजोबा गुरुवर्य कांबेकर महाराज या उभयतांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या ओघात जर काही अनावश्यक बाहेर गेला असेल, माझ्या बुद्धीचा आणि वाणीचा दोष असेल, म्हणजे योग्य आहे त्याचा आपण नक्की स्वीकार करावा अशी आपल्याला प्रार्थना करतो आणि सेवेला इथे विराम देतो. एक विनंती परत किंवा एखादं भजन म्हणून थांबूया, चालेल ना? एक 1.5 मिनिटामध्ये कसंही सांगतो तुम्हाला एक गंमत. बरेच लोक ऐका, वेळेला किंमत असते मलाही माहित आहे. तासन तास माणसं वाया घालवतात, मी पाहिलंय. गप्पा मारायला बसले ना तासन तास, प्रवचन कीर्तन वाढलं का काय झालं, अरे काय का प्रलय येणार आहे का पूर येणार आहे. त्यामुळे आता ती चर्चा कोणी करू नका, गप ऐका, गुमान भजन करा आणि मग तुम्ही जाता विधीला पाया लांब न पडले तरी चालेल. मी लोकांना खूपदा सांगतो, तुम्ही कुणाच्या मैताला जाऊ नका, हळदीला, साखरपुड्याला, वरातीला काही गेलं तर फरक पडत नाही तुमचा. ते सगळं होतं, मी पाळतो हे. मला काय म्हणतात, म्हटलं मी आल्यापासून जर तो मारायचा थांबला असता तर मी नक्की आलो असतो. मी ते एकाला सांगितलं, तो मी केल्यानंतर थांबणार होता का मारायचा? नाही, तुम्ही आला मग जाऊन पाया पडेल. हे सगळं करा, पण या सगळ्यापेक्षा प्रधान आहे भजन, कीर्तन, पुराणाधिकांचं श्रवण. हे सगळ्यात महत्त्वाचे. ते तुमचं झाले ना 13वे झाले, पुरेला विधी होईलच, चिंता करू नका. छान एक विनंती भाऊंच्या श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटात भजन म्हणून आणि सेवेला विराम देतो. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा,
सामवेद सचिन केलेकर हा लहानपणापासून मी त्याला पाहतोय. त्याची प्रशंसा नाही करीत मी, पण वस्तुस्थिती सांगतोय. हा ज्या संस्कारात घडतोय, मुळात पिंडाचे संस्कार आहेत, पण परंपरेचं जे त्याला जे वलय म्हणतात, हे वलय एवढं चांगलं मिळाल्याचा एक परिणाम, त्याच्या व्यक्तित्वाचा विकास हा त्याच्यावर अवलंबून आहे. एक आपल्या कानावर घालतो सगळ्यांना एक जागृती म्हणून की ब्रह्मभूत कांबेकर महाराज यांच्या घरी आमचा सर्व जो बंधुवर्ग आहे, मित्रवर्ग आहे, यांनी गेल्या 2-3 वर्षापासून एक उद्योग सुरू केला आहे, अभिनव असा उपक्रम. मे महिन्यामध्ये 5वीच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत, लहान मुलं असले त्यांना जमत नाही, पण हुशार असेल तर त्यालाही ठेवू. एक 10 दिवस किंवा 15 दिवसाचं आम्ही विनामूल्य शिबिर घेतो. सगळं मुलांचं राहणं खाणं सगळे लाड तिथे होतात आणि आम्हाला दगदग फार सहन करावी लागते, पण आम्हाला देवाच्या कृपेने सगळ्या त्याची अनुकूलता आहे. तर तिथे मे महिन्यामध्ये ते शिबिर ब्रह्मभूत कांबेकर महाराज यांच्या घरी वैष्णव सदन या ठिकाणी कांबेगावी होत असतं. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, आपल्या मुलांना हे संस्काराचे धडे देण्याकरता पुढे जर आपला समाज टिकावा असं वाटत असेल, कुटुंब व्यवस्था टिकावी, धर्म टिकावा हे वाटत असेल, तर ह्या संस्कारांची आवश्यकता आहे. तर ह्या सगळ्या मुलांना आपण, आमचं सामवेद आहेत, आमचं सचिन भाऊ आहेत, केरटकर परिवार आहे, आमचे भूषण महाराज किंवा वैयक्तिक मी आहे, आपली मंडळी सगळे, तिथे आपण त्यांना संपर्क करा. आणि 5वी नंतर जेवढी 7वी, 8वी, 9वी, 10वी, 12वी जेवढी काही मुलं असतील, कन्या जरी असतील तरी ते सगळी त्यांची व्यवस्था आहे. हे संस्कार वर्ग करता आपण एक 10-12 दिवस आम्ही करतो, त्यामध्ये आपल्या मुलांना आपण आम्हाला संपर्क करून पाठवू शकता, ही याची आपण नोंद ठेवावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुवर्य कांबेकर महाराज की जय, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय, पार्वती पते